वर्षभर आपण आंब्याचं लोणचं खात असतो, परंतु जेव्हा उन्हाळ्यात मार्केटमध्ये भरपूर आंब्याच्या कैऱ्या येतात तेव्हा असं ताजं चटपटीत लोणचं तयार करून खाल्लं तर खूप छान वाटते आणि तोंडाला चवसुद्धा येते. असं हे जिभेची चव वाढवणारी आणि ताटाचा शोभा वाढवणारे हे लोणचं कसं बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवतो. हे अगदी 2-3 दिवसासाठीच पुरेल असंच लोणचं केलेलं आहे. तर आता हे बघा तुम्ही, रसभरीत मस्त तेल सगळ्या बाजूनं मसाला लागलेला आहे. असं हे लोणचं कसं बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवते. लोणचं करण्यासाठी मी आंब्याची फोडी हे कापून घेतले. हे बघा किती मगजदार आंबा आहे, याला खोबरा आंबा म्हणतात. हा थोडा कमी आंबट आहे. हे 2 आंब्याच्या फोडी मी तयार करून घेतले. हे आंब्याचं लोणचं फक्त 2-4 दिवसासाठीच ताजं खाण्यासाठी मी तयार करत आहे, वर्षभरासाठी नाही करणार. वर्षभरासाठी आपण पाणी पडल्यानंतर जूनच्या सुरुवातीला तयार करतो. तर फक्त हे 4-5 दिवस खाण्यासाठीच मी तयार करून राहिली आहे. याच्यात अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि हे सगळं हातानं असं मिक्स करून घेते. बघा सगळं इकडून सारखं लागते. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा. असे हे सगळ्या बाजूनं सारखं लागते. थोडा वेळ तरी अर्धा तास मी हे असं झाकून ठेवते. लोणच्यात टाकायसाठी तेल तापवून घेते. तेल हे शेंगदाण्याचं तेल आहे. सरसोचं सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण आमच्या घरी शेंगदाण्याचं तेल लोणच्यामध्ये सर्वांना आवडते म्हणून मी शेंगदाण्याचंच टाकते. हे बघा एवढं मी तेल घेतलेलं आहे. आता हे तेल धूर येईपर्यंत तापवून घेऊ. मोहरीचा दाणा टाकून पाहू. हे बघा असंच तेल आपल्याला पाहिजे. आता मी गॅस बंद करते आणि हे तेल थंड होऊ देते. तेल हे कोमट झालेलं आहे. आपल्याला कोमट तेलच पाहिजे. हा लोणचे मसाला घेतला मी, हा रेडीमेड लोणचे मसाला आहे. हा तेलात टाकते आणि छान मिक्स करून घेते. हे थोडंसं कोमटच तेल आहे, त्यामुळे थोडं थंड होऊ देते आणि नंतर मग लोणच्यात मिक्स करून देते. अर्धा तास झालेला आहे. हळद आणि मीठ लावून आंब्याच्या फोडीला हे बघू शकता छान मेल्ट झालेलं आहे. मीठ, हळद, कैरीच्या फोडीला सगळं एकूण लागलेलं आहे. आता हे जी फोडणी केली होती आपण ही पण गार झालेली आहे. आता हे तेलातला मसाला याच्यामध्ये आपण टाकून देऊ. मार्केटमध्ये छान कैऱ्या येतात त्यावेळेस उन्हाळ्यात, तर असे नवीन लोणचे करायचे आणि आमच्या इथं खूप लोणचे आवडतात. असा सगळा मसाला मी या कैरीला लावून घेतलेला आहे, मिक्स केलेला आहे. बघू शकता तुम्ही खूप छान रसरशीत लोणचं तयार झालेलं आहे.